नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या बातमी सत्रामध्ये आपण खूप महत्त्वाच्या घडामोडींबद्दल चर्चा करणार आहोत. की महाराष्ट्रामध्ये नुकतंच एक मोठं प्रकरण घडलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार त्यांनी पक्ष बदलून म्हणजे त्यांनी गट तयार केला. तर नियमानुसार 2/3 गट लागतात. 9 खासदार आहे, त्यातले 6 खासदार म्हणजे 2/3 संख्या पूर्ण होते. आणि त्या लोकांनी 6 लोकांनी एकनाथ शिंदेचा जो शिवसेना आहे त्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे शिंदेचं 7+6 13 खासदारांचं बळ झालेलं आहे. शिवसेना फुटायची शक्यता आहे अशा बातम्या गेल्या 2-3 महिन्यापासून येतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केला, मिटिंगा घेतल्या, पण ही लोक थांबली नाहीत. आता चर्चा चालू आहे की विधान परिषदेमध्ये जे त्यांचे 20 आमदार आहेत त्यातले 16 आमदार शिंदे गटामध्ये यायला तयार आहेत. आणि ते होईल का? तर ते सुद्धा होईल. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये पाहिलं की निवडणुका झाल्या त्याला महिनासुद्धा झाला नाही. जी लोक लोकसभेमध्ये मोदींना शिव्या घालायला तयार व्हायचे, ममता दीदींच्या आदेशावरून धिंगाणा करायचे, मोदींना बोलू देत नव्हते, ती माणसांनी गट तयार केले 19 खासदारांचं. त्यांचे काहीतरी 23 खासदार आहेत, त्याच्यापैकी 19 खासदारांनी गट केला आणि त्यांनी एनडीएला मोदींना पाठिंबा दिला. मग या गोष्टी का घडतात हे तुम्हाला मला समजून सांगायचं. आता उत्तर प्रदेशमध्ये जो समाजवादी पक्ष आहे त्यांचे 36 खासदार आहेत, तर त्याच्यातले सुद्धा 25 खासदार अखिलेश मुलायम सिंगांचा जो मुलगा आहे अखिलेश यादव त्याच्या गटातून बाहेर पडून वेगळा गट स्थापण्याची शक्यता चालू आहे. तिथं त्या बाबतीत चर्चा चालू आहे. आता ह्या गोष्टी लोकांना असं वाटतं भाजप पडतो, पण एक लक्षात घ्या की ही 6 खासदार महाराष्ट्रात फुटले का फुटले? की जेव्हा तुम्ही निरर्थक गोष्टीला पाठिंबा देता, चांगल्या गोष्टीला विरोध करता, तेव्हा तुम्ही लोकांच्या मनातून उतरता. उद्धव ठाकरेंनी काय केलं? ते मुख्यमंत्री होते त्या प्रत्येक गोष्टीला स्टे लावत गेला. शिवसेना हा हिंदूंचा पक्ष म्हणून प्रस्थापित झालेला आहे. हिंदूंची बाजू घेणारा, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय लोकांची बाजू घेणारा म्हणून शिवसेना प्रसिद्ध होती. उद्धव ठाकरेंनी ते सोडलं, मुसलमानांची बाजू घ्यायला सुरुवात केली. ज्या गोष्टीला बाळासाहेब ठाकरेंनी जन्मभर विरोध केला त्या काँग्रेस आणि शरद पवार गटाला त्यांनी जाऊन मांडीला मांडी लावून बसले. त्याच्यामुळे लोकांच्या मनातून ते उतरले. किती टोमणे मारले म्हणून लोक तुम्हाला मतं देत नाहीत, नाही का? त्याच्यामुळे या 6 खासदारांना सुद्धा असं लक्षात आलं की आपल्याला पुढची निवडणूक जिंकायची असेल किंवा लोकांच्या समोर जायचं असेल तर आपल्याला हा गट सोडल्याशिवाय परत निवडून येण्याची शक्यता नाही. 2024मध्ये काय झालं की फेक नॅरेटिव्हमुळं भाजपला थोडा धक्का बसला. त्यांचे 283 खासदारावरून 240वर आले. पण त्याच्यानंतर भाजप सावरला. त्याने नंतर महाराष्ट्र, हरियाणा, आपलं बिहार, त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दणदणीत यश मिळवलं. त्याच्यामुळं सगळे आमदार खासदारच्या लक्षात आलं की भाजपची पुन्हा हवा सुरू झालेली आहे आणि त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर आपण राहिलो तर आपलं परत निवडून येणं अवघड आहे किंवा लोक आपल्याला रस्त्यावर येऊ देणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये पाहणं, ममता दीदीवर लोक अंडे फेकतात. त्यांचा जो भाचा आहे अभिषेक बॅनर्जी त्याच्यावर लोक अंडे फेकतात, सडके टमाटो फेकतात, त्यांना चोर चोर म्हणून हिंडवतात. अगदी ममता बॅनर्जी कोर्टात गेली तिथे सुद्धा वकिलांनी चोर चोर म्हणून तिची संभावना केली. इतके वाईट दिवस त्यांना एका महिन्यात आले की सत्तेवर असल्यामुळं सत्तेच्या भीतीपोटी लोक त्यांना घाबरत होते. त्यांची सत्ता गेल्याबरोबर त्यांचा राग उफाळून आला. तसं उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्याबरोबर त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची भीती, त्यांच्याबद्दलचं आकर्षण लोकांचं कमी झालं. तीच गोष्ट पश्चिम बंगालमध्ये घडली. तीच गोष्ट आता शरद पवार गटाच्या बाबतीतही घडू शकते.
की शरद पवार गटाला तर भवितव्य राहिलेलं नाही, कारण शरद पवार साहेब जे आहेत ते थकले आहेत. त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी ते पूर्वीसारखं त्यांचं शरीर साथ देत नाही. त्यांच्या सुकन्या ज्या आहेत सुप्रियाताई सुळे, तर शरद पवारांना एवढी त्यांचे जे ताकद आहे लोक सांभाळण्याची ती कमी पडते. त्याच्यामुळे पुढच्या इलेक्शनला शरद पवार गटाचे लोक किती निवडून येतील हा प्रश्नच आहे. त्याच्यामुळे शरद पवार गटाचे सुद्धा काही खासदार आहेत, आमदार आहेत, ते पक्ष बदलू शकतात. सुनेत्राताई पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात, भाजपमध्ये जाऊ शकतात. अखिलेश यादव तर याचे सुद्धा लकीली नशिबाने त्याचे 36 खासदार निवडून आले, कारण फेक नॅरेटिव्ह की भाजप घटना बदलणार आहे, आरक्षण रद्द करणार आहे. त्याच्यामुळे बहुतांशी दलितांनी, मागासवर्गीयांनी मतं त्यावेळी भाजपला दिली, पण त्यांच्या लक्षात चूक आली की आपण चूक केलं, की जर सरकारला बदलायचं असेल तर मागच त्यांचे 393 खासदार असताना त्यांनी केलं नाही, आणि मग ते 400 खासदार झाल्याने काय केलं असतं. त्याच्यामुळे त्यांची चूक लक्षात आली. त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये या सगळ्या मागासवर्गीयांनी भाजपला भरभरून मतं दिलेत. ते काँग्रेसने किंवा इतर विरोधी पक्षांनी नॅरेटिव्ह केलं होतं घटना बदलली जाईल, तो प्रकार लोकांच्या मनातून नाहीसा झाला की खोटा आहे. त्याच्यामुळे आता परत जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला अजिबात स्थान राहणार नाही. कदाचित भाजप खरोखरच त्यांच्या मित्रांबरोबर 400 लोक खासदारांचं बळ पार करू शकतं. ही भीती या सगळ्या निवडून आलेल्या खासदारांना आहे की आपण याच पक्षात राहिलो तर परत निवडून येण्याची शक्यता आता नाही. मग आपण आत्ताच पक्ष बदलला तर लोकांच्या मनातला राग आपल्याबद्दलचा कमी होईल. आपण भाजपला सहकार्य केलं तर भाजप कदाचित आपल्याला पुन्हा तिकीट देऊ शकतं. त्याच्यामुळे हे लोक आपलं पक्ष बदलून भाजपला एनडीएमध्ये सामील होण्यासाठी रीग लागलेली आहे. जी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांच्या राज्यसभेतले 7 खासदार उठले आणि भाजपमध्ये विलीन झाले. 9 खासदार होते, त्यातले 7 खासदार भाजपात विलीन झाले. त्यांच्यातल्या एखाद्याला आता मंत्रिपद मिळालं. पंजाबमध्ये सुद्धा त्यांचे जे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, त्यांचं आसन डोलायमान झालेलं, त्यांना राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे अकाल तख्ताने. त्याच्यामुळे पुन्हा पंजाबमध्ये निवडणुका झाल्या तर आम आदमी पार्टी येण्याची शक्यता अजिबात नाही. भाजप पण येणार नाही, पण भाजपला तिथं पहिले 5-6 आमदार यायचे, तिथं त्यांचे 25-30 आमदार निवडून येऊ शकतात. तर ही शक्यता निर्माण झाल्यामुळं काय झालं की भारतभर पुन्हा एनडीएचा जोर वाढलेला तुम्हाला दिसून येईल आणि विरोधी पक्ष अगदी कमकुवत झाला. पहिले विरोधी पक्षात कसं होतं, ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पॉवरफुल होते, त्याच्यामुळं विरोधी पक्षाला ताकद होती. पण आता हे तिन्ही मुख्यमंत्री घरी बसले, त्याच्यामुळे विरोधी पक्षाची ताकदच केली. फक्त काँग्रेसकडं काही राज्यामध्ये सत्ता आहे, बाकी विरोधी पक्षाकडे कुठेही सत्ता नाही. झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, त्यांनी काँग्रेसला लाथ मारली आणि त्यांनी एनडीएला इनडायरेक्ट पाठिंबा द्यायचं कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका होतील त्याच्यामध्ये विरोधी पक्षाची ढोलदाण होताना दिसेल. आणि याला कारण तेच आहेत की चांगल्या कामाला सुद्धा विरोध करायचा. मोदींना विरोध करता करता भारताला विरोध झाला तरी चालेल, भारताचं नुकसान झालं तरी चालेल. ममता बॅनर्जींनी काय केलं, बांगलादेशी मुसलमानांना पाठिंबा दिला, त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं दिलं. हे लोकांच्या मनातून गेलं नाही, त्याच्यामुळे त्यांना पाडलं. आता हे बांगलादेशी पळून चालले त्यांचे. परत समजा इलेक्शन झालं तर ममता बॅनर्जीला आत्ता जे काही 70 आमदार आले तेवढे सुद्धा कधी येणार नाहीत. त्याचा ममता बॅनर्जी हा विषय चॅप्टर जो आहे तो पश्चिम बंगालमधून संपलेला आहे. अरविंद केजरीवाल संपलेला आहे. MK स्टॅलिन सुद्धा पुन्हा कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आज जी हवा बदललेली आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची होती. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचं मत या कॉमेंट्समध्ये अवश्य मांडा.
रामकृष्ण हरी.